नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आजच्या एका नवीन कथेमध्ये. तर आजची कहाणी आहे मयूरची. चला तर मग आजच्या स्टोरीला सुरुवात करूया. मयुरी एक लहान गावात राहणारी मुलगी होती. ती खूप शांत आणि गोड स्वभावाची होती. गावातल्या गोड स्वभावाची मुलगी सगळ्यांना आवडती होती. ती एका गावातल्या वाड्यामध्ये राहत होती. एकदा मयुरीच्या आई-वडिलांना अचानक कामानिमित्त गावाबाहेर जावं लागलं. त्यामुळे मयुरीला त्या वाड्यात एकटीच राहावं लागलं. मयुरीचे आई-वडील हे कामानिमित्त बाहेर गावी गेल्यामुळे मयुरी ही घरात एकटीच होती. रात्र झाली आणि मयुरी ही घरात एकटी असल्यामुळे खूप घाबरलेली होती. रात्रीच्या वेळेत जेव्हा सगळं गाव शांत झोपेत असेल तेव्हा मयुरीला विचित्र आवाज येऊ लागले. शेवटी एक रात्री तिच्या खोलीतल्या आरशातून एक धूसर आकृती बाहेर पडली. ती आकृती मयुरीकडे हळूहळू येऊ लागली. मयुरीच्या अंगावर काटा आला, पण ती हलू शकत नव्हती. आकृती जवळ आली तसतशी ती मयुरीच्या अंगावर चढू लागली. मयुरीच्या मनात एक विचार आला की हा माझ्यावर घडणारा शेवटचा दिवस असेल. अचानक मयुरीने तिच्याकडून होणारी एक गोष्ट जाणली. त्या आकृतीच्या डोळ्यातून अश्रू वाहत होते. ती आकृती काहीतरी सांगू इच्छित होती, पण शब्द तिच्या तोंडातून बाहेर येत नव्हते. मयुरीला कळलं की आकृती कोणीतरी जीवाची वेदना सहन केलेली आत्मा होती. मयुरीने ती आकृती शांतपणे विचारली, तू कोण आहेस आणि तुझं दुःख काय आहे? तेव्हा ती आकृती थोडी मूक झाली आणि मयुरीला सांगितलं की ती एके काळी या वाड्यात राहणारी मुलगी होती, जिला तिच्या वडिलांनी केवळ सोन्याच्या लालसेपोटी मारलं होतं. तिच्या आत्म्याला शांती मिळाली नव्हती, म्हणून ती वाड्यात अडकून राहिली होती. मयुरीने तिला दिलासा दिला आणि तिचं दुःख शेवटच्या वेळेस ऐकून घेतलं. त्या रात्रीनंतर ती आत्मा शांत झाला आणि त्याने मयुरीला आशीर्वाद दिला. त्यानंतर त्या वाड्यात कधीच काही विचित्र घडलं नाही आणि मयुरीने त्या आत्म्याला मुक्त करण्याचा तो प्रसंग कधीच विसरला नाही. मित्रांनो, आजची छोटीशी हॉरर स्टोरी तुम्हाला कशी वाटली ते कमेंटमध्ये नक्की कळवा आणि प्लीज चॅनलवरती नवीन असाल तर आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा.